आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। गोव्याची जनता यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतदान नोंदवेल। जनता गोव्यातल्या दोनही जागांवरती भाजपलाच निवडून देईल असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। तर यंदा मोठ्या संख्येने महिला आणि युवा मतदार उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करतील असं मत सुलक्षणा सावंत यांनी मांडलं। राज्य छोटं पण नाव मोठं अशा गोवा राज्यात मी आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत माझ्यासोबत आहेत। सर, 2014 नंतर पुन्हा एकदा 2 जागा जिंकण्याचं लक्ष्य घेऊन आपण आता आलेला आहात। काय वाटतं, आज लोक किती बाहेर पडतील? रेकॉर्ड होईल आज? 100% 2014 मध्ये रेकॉर्ड मतदान झालं होतं। अप्रॉक्सिमेटली 75%ला टच झालं होतं आणि त्यावेळी दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळाली। तीच स्थिती आज आहे, कारण 2000 मोदी पहिल्या वेळी प्रधानमंत्री होण्यासाठी जात होते। आज 10 वर्षानंतर विकसित भारतासाठी मोदीजी 3.0 हे मिशन आपण सुरू करतोय आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं कॅम्पेन भारतीय जनता पार्टीने और इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने गोव्यामध्ये चालवलं आहे, गोवा सुजाण नागरिक एड्युकेटेड स्टेट आणि याने रेकॉर्ड मतदान, आजपर्यंत देशात जेवढं मतदान झालं नाही यावेळी तेवढं मतदान गोव्यात होईल ह्याचा मला विश्वास आहे। आणि गोवा लोकांना मी अपील पण करतोय की मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान करावं। तुम्ही गृहमंत्री आहात चीफ मिनिस्टरच्या, तर महिला आणि युवा वोटर मोठ्या संख्येत गोव्यामध्ये आहेत। लखपती दीदीपासून अनेक योजना मोदींनी आणली, त्याचा प्रभाव पडेल काय वाटतं? आज महिला वोटर्स बाहेर पडतील मोठ्या संख्येत? भारी म्हणजे संख्येने लोक बाहेर पडतील, महिला खास करून बाहेर पडतील। आणि यावेळी तर खूपच छान आहे की आपल्याला दक्षिणेतून एक महिला उमेदवार आपली उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे मी असं सांगेन की हा आय वुड से दॅट भारतीय जनता पार्टीने एक रेकॉर्ड केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 सीटमधले 1 सीट ही महिला उमेदवाराला दिलेली आहे। आणि पहिल्या वेळी मी हे सांगेन आणि खंबीरपणे हे सांगेन की पहिल्या वेळी भारतीय जनता पार्टीची महिला उमेदवार एक खासदार म्हणून गोवा राज्यातून निघेल आणि त्या उत्साहामध्ये प्रत्येक कार्यकर्ता बाहेर निघाला आहे। आणि मी हे हमखास सांगेन की आपल्या मतदारसंघात, साखळी मतदारसंघात हे अगदी रेकॉर्ड मतदान पण होईल आणि सगळ्यात जास्त मतदार संख्येने बाहेर येतील आणि भारतीय जनता पार्टीला मॅक्झिमम वोटिंग इथून होईल। गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।